औरंगाबादमध्ये झालेल्या लाठीमाराच्या विरोधात राज्यातल्या विना अनुदानित शाळा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीने हा निर्णय घेतलाय। मागण्या समजून न घेता बेदम मारहाण करण्यात आली म्हणून शासनाचा निषेध करण्यासाठी हा बंद ठेवण्यात येणार आहे। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत प्रशांत रेड्डी, विना अनुदानित शिक्षक संघटनेचे अध्यक्ष। प्रशांतजी, आपण बघतोय की महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीने निर्णय घेतलेला आहे। नेमका हा निर्णय काय आहे आणि मागण्या नेमक्या काय आहेत आणि एकूणच शाळा बंद ठेवणार आहात का? प्रशांत रेड्डी यांच्याशी संपर्क तुर्तास तरी तुटलेला, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। मात्र तत्पूर्वी आपण बघतोय औरंगाबादमध्ये झालेल्या लाठीमाराच्या विरोधात राज्यातल्या विना अनुदानित शाळा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीने हा निर्णय घेतलाय आणि आपण पुन्हा एकदा प्रशांत रेड्डी यांच्याशी संपर्क साधलेला आहे। प्रशांतजी, आपण बघतोय की विना अनुदानित शाळा कृती समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। नेमका मागण्या काय आहेत आणि शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत का? हो, उद्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये विना अनुदानित शाळांसह अनुदानित शाळाही बंद ठेवल्या जाणार आहेत। नुसत्या मराठवाड्यात नाही तर आताच सोलापूरचा मुख्याध्यापक संघ त्याच्याबरोबर चंद्रपूरच्या मुख्याध्यापक संघाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले मुख्याध्यापक संघ हे आता जो काल हल्ला झाला, जो भ्याड हल्ला झाला, ज्या शिक्षकांची काहीही चूक नसताना महिला शिक्षकांवरती आणि पुरुष शिक्षकांवरती जो लाठी हल्ला झाला, याच्या निषेधार्थ उद्या शाळा बंद आंदोलन जे आहे हे केलं जाणार आहे। आणि त्याबरोबरच राज्यातील ज्या विनानुदानित शाळा आहेत या पूर्णपणे उद्या बंद असून उद्या निषेध म्हणून शाळा बंद आंदोलन हे जाहीर झालेलं आहे आणि ते स्वयंस्फूर्तीने होत आहे। त्याच्यासाठी आम्ही कोणालाही विनंती नव्हती केली, पण अनेक शिक्षक संघटना स्वतःहून पुढे येऊन या आंदोलनात उतरत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत। धन्यवाद प्रशांतजी या संपूर्ण चर्चेबद्दल। आता विना अनुदानित शाळा उद्या बंद राहणार असल्याचं प्रशांतजी यांनी स्पष्ट केलेले आहे। औरंगाबादमध्ये झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवरती आणि एकूणच मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आलाय। आणि एकूणच आपण ह्या संदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी काही लोकांशी बातचीत केली आहे, बघूयात। मराठवाड्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मराठवाडा मुख्याध्यापक संघटनेने घेतलाय, म्हणून बोलूयात त्याच्याशी, ऐकूयात काय त्यांचं नक्की म्हणणं आहे। शिक्षकांवर जो अमानुष लाठी हल्ला झालाय त्याचा जाहीर निषेध आणि शासनाकडून असं होत असलेले जे काही कार्यवाही आहे आणि शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ उद्या मराठवाडा मुख्याध्यापक संघ एक दिवस काळा दिवस म्हणून पाळणार आहे आणि शाळा बंद आंदोलन करणार आहे। खरं म्हणजे शिक्षकांना समाजामध्ये एवढा मोठा मान सन्मान असताना अमानुषपणे मारहाण केली। शासन दडपशाहीचं धोरण राबवते आणि आमचं हे शांततामय मार्गाने होणारं आंदोलन अत्यंत अमानुषपणे त्यांनी हाताळले। खरं पाहता तिथं लाठी हल्ला करण्याची काहीच गरज नव्हती। शांततेच्या मार्गाने सगळा मोर्चा क्रांती चौकापासून आयुक्तालयापर्यंत आला होता। कुठेही गालबोट लागणार नाही असं आमचं धोरण होतं। सगळे नेते मंडळी सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न करत होते, परंतु पोलिसांनी अचानक आमच्या शिक्षकांवर हात उगारला आणि त्याचं पर्यवसान आपण सगळ्यांनी पाहिलंच। अतिशय सनदशीर मार्गाने असं आमचं आंदोलन सुरू असताना जे शासनाने लाठी हल्ला केला आणि अश्रुधुराचा मारा केला, त्यामध्ये या घटनेचा आम्ही अतिशय तीव्र शब्दात निषेध करतो आणि शासनाने याची निश्चित दखल घेऊन आम्हाला वेतन दिलंच पाहिजे। ही जी मागणी आहे ही आता मान्य करायलाच हवी, त्याशिवाय आम्ही सुद्धा आता शांत बसू शकणार नाही। गेले 15-16 वर्षापासून आम्ही माझ्यासारखे माझे शिक्षक बंधू भगिनी महाराष्ट्र राज्यातून पूर्ण तिथे जवळपास 15-20 हजार शिक्षक तिथे उपस्थित असताना, अगदी शांततेच्या मार्गामध्ये हे आंदोलन चालू असताना, आमच्या हक्काची भीक तिथे मागत असताना अचानकपणे पोलिसांनी जो लाठीमार तिथे सुरू केला त्याचा आम्ही सर्वजण अगदी जाहीर शब्दात इथे निषेध व्यक्त करतो आणि उद्याच्या शाळा बंद आंदोलनामध्ये आमच्या सगळ्यांचा पाठिंबा राहणार। जेवढे काही विनाअनुदानित शिक्षक आहेत त्या विनाअनुदानित शिक्षकांना 16 वर्षापासून कुठल्याही प्रकारचं वेतन नाहीये। त्यांना लवकरात लवकर वेतन प्रचलित पद्धतीनुसार देण्यात यावं
म्हणजे 20% वेतन देण्यापेक्षा आजच्या प्रचलित पद्धतीनुसार मागे जी 20-40-60% जो टप्पा आहे त्या टप्प्यानुसार शासनाने हा निर्णय घ्यावा हे अपेक्षित आहे. आणि काल जो काही लाठीचार्ज झाला त्याला आम्ही सर्वजण निषेध करतो. आणि उद्याचा जो काही मुख्याध्यापक संघाने बंद चा निर्णय घेतलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.